राज्यात विधानसभा निवडणुकीची गोळाबेरी सुरू झाली आहे. गुन्हेगारासोबतच कुठे भागाकार करता येईल का याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. त्यातच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभेप्रमाणेच विधानसभेला अनेकांचा हिशोब चुकता करण्यात येईल असा इशारा दिल्याने निवडणुकीची रंगतही वाढली आहे. राज्यात महाविकास आघाडी पाठोपाठ महायुतीने पण जागा वाटपाचा फॉर्म्युल्याची गणित जुळवायला सुरुवात केली आहे. विधानसभा निवडणुकीचे पडगम वाजत आहेत. त्यातच मराठा आरक्षणाची धग कोणाला बसणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. बिचाऱ्या गणपतीची शपथ कशाला घेता? आता तुम्हाला तेवढा देवच राहिला आहे का? दैवतांच्या शपथा कशाला वाहता? तुम्ही महाविकास आघाडीला कशाला प्रश्न विचारता? तुम्ही तुमच्या नेत्याला प्रश्न विचारा, असा पलटवार मनोज जरांगे पाटील यांनी भाजपच्या नेत्यांवरती केला. विधानसभा अध्यक्षाकडे मागणी केली ना, अरे सत्तेकडेच मागावं लागतं. तुम्ही अधिवेशन कोणाला मागितलं? सरकारलाच ना. मग आम्ही आरक्षण कोणाला मागणार? सरकारलाच ना. महाविकास आघाडीच्या माजी विधानसभा अध्यक्षाकडे का मागणी केली नाही? अधिवेशन बोलवा म्हणून असा सवाल जरांगे पाटील यांनी विचारला. सगळे सोयऱ्यांची अधिसूचना काढली, अंमलबजावणी का केली नाही? सरसकट राज्यातील गुन्हे मागे घेऊ म्हटले होते, का घेतले नाही? मराठा आणि कुणबी एकच आहेत, आपण का देत नाही? ज्या कुणबी नोंदी सापडल्या त्या का थांबवून ठेवल्या हे विचारा त्यांना. SIT का नेमली हे विचारा त्यांना. लाखोंना केसेस का केल्या? बलिदान देणाऱ्या कुटुंबियांना नोकऱ्या का दिल्या नाहीत? शिंदे समितीला मुदतवाढ दिली, शिंदे समिती का काम करत नाही? EWS मराठ्यांचं का रद्द केलं हे विचारणं देवेंद्र फडणवीस यांना. अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा का झाला नाही? कोपर्डी घटनेच्या ताईच्या आरोपीला अजून फाशी का झाली नाही? शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यायची ती का दिली नाही हे विचारा. वाहून गेलेल्या जनावरांना PM रिपोर्ट द्या म्हणत आहेत, त्या जनावरांना PM रिपोर्ट असतो का? शेकडोने प्रश्न आहेत. पल्लेल्यांना कुठे विचारायला लावतो? गावातले प्रश्न सरपंचालाच विचारावे लागतील की पल्लेल्या सरपंचाला सांगायचे? चोराच्या उलट्या बोंबा झाल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांचं हे देवेंद्र फडणवीस बोलत आहेत, आमदार बोलत नाहीत. लोक म्हणतात फडणवीस लय हुशार आहेत. तेवढ्यातच हुशार आहेत का? हे याला फोडा त्याला फोडा, याच्यावर केसेस करा, असा टोला जरांगे पाटील यांनी लगावला. तुम्ही उद्या निवडणुका घेतल्या तरी फसला, 4 महिन्यांनी निवडणुका घेतल्या तरी फसलात. फडणवीस साहेब, तुम्हाला तोडगाच काढावा लागणार आहे. तुम्ही किती सरकारी आंदोलन उभे केले, त्या राज्यात आता 15 दिवस हे आंदोलन उभे राहणार आहे, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.